नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, कंगना रनौत यांनी CJP आंदोलनावर केलेल्या टीकेनंतर आता अभिजित दिपके आक्रमक झाले आहेत। कंगनाच्या वक्तव्याला दिपकेंनी थेट शब्दात उत्तर दिलं असून त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। नेमकी काय म्हणाले दिपके, पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिलाय। जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे। BJP खासदार कंगना रनौत हिने जेनजीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरही अभिजित दिपकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। कंगना रनौत हिला सडेतोड उत्तर अभिजित दिपकेंकडून देण्यात आलंय। अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे की कंगना रनौत हिला कोणीही गंभीर्याने घेत नाही। हेच नाही तर या 24 तासात पुन्हा एकदा अभिजित दिपकेंनी आंदोलनाचा थेट मोठा इशारा सरकारला दिलाय। जर सरकार सहमत झाले नाही तर आम्हाला लवकरात लवकर नवीन आंदोलन सुरू करावे लागतील। आमचे आंदोलन सरकारच्या निर्णयावर आधारित आहे। सरकारने जर सुधारणा केली नाही तर नवीन आंदोलन सुरू होईल, कारण आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसणार आहे। त्यामुळे आम्हाला हे करावेच लागेल। अभिजित दिपके सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने समाधानी नाहीत, त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला जातोय। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कंगना रनौत हिने थेट जनरेशन गटार असं म्हटलंय, ज्याने नव्या वादाला तोंड फुटलं। त्यात एक आंदोलन संपले की आता दुसरे आंदोलन सुरू करण्याची धमकी अभिजित दिपकेंकडून दिली जात आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानात होते। या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होतं। अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। त्यातच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या FIRच्या मुद्द्यात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे। काही दिवसापूर्वीच अमेरिकेतून भारतात दाखल झालेल्या अभिजित दिपके यांच्या नव्या पार्टीने थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला। देशभरातील विविध शहरांमध्ये अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले। विद्यार्थी रस्त्यावर येत होते। यासोबतच जंतर मंतरवर विद्यार्थी गर्दी वाढवत होते। सरकारवर दबाव मोठ्या प्रमाणावरही वाढला होता। तर मित्रांनो, कंगना विरुद्ध अभिजित दिपके या वादात आता पुढे कोणाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेत। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।